मी 3 गुलाबजाम खाल्लेत आज. पोटा, मी खाल्लंय पण वजन नाही वाढू द्यायचं बरं का, आता कसं जिरवायचं ते तू बघ, असं मी म्हणते आणि खरंच दुसऱ्या दिवशी वजन वाढलेलं नसतं. असं ऐकतं शरीर समटाईम्स. तुम्ही करून बघा. हिंदू संस्कृतीमध्ये आपल्या वेदशास्त्र पुराणांमध्ये जे लिहिलेलं आहे ते आयडियल आहे. त्याच्यापेक्षा ज्ञान भारी काही नसतं जगात. तुम्ही रात्री वर्कआउट केला तर मग 12-1 पर्यंत तुमचं घुबड होतं, मग तुम्हाला झोप येत नाही. असं ते होऊ नये म्हणून ॲक्च्युली सकाळी वर्कआउट जास्ती आयडियल आहे. म्हणजे मोस्टली कधी नाही जमलं तर रात्री करावं लागतं, पण संध्याकाळी, पण तेही 7:30च्या आत. तर सकाळी सकाळी केल्यानंतर एखादं फळ खायचं आणि मग आंघोळ वगैरे करून नाश्ता करायचा. बाहेरचे काय गोळ्या औषधं काही खाणार नाही, कारण माझं शरीर चांगलं आहे, ते माझं ऐकतं. येस, काइंड ऑफ येस. आय कॅन ईट एनिथिंग आणि मी सगळं पचवू शकते. फक्त मी वेट गेन करते, मग मला वेट लॉस करावा लागतो. लास्ट मील बिफोर 8 PM एनी हाव. फेवरेट मील, अन्न हे पूर्ण ब्रह्म या झोननी मी ॲक्च्युली प्रत्येक घास खाते, त्यामुळे फेवरेट ॲचच नाही. ताटामध्ये काही फेवरेट गोष्ट असेल तर मग मज्जा. ॲक्च्युली इंडियन मी, म्हणजे हिंदू तत्त्वज्ञानाची मी भक्त आहे, फॅन बिन नाही, भक्त, डिसायपल वगैरे. त्यामुळे हिंदू संस्कृतीमध्ये आपल्या वेदशास्त्र पुराणांमध्ये जे लिहिलेलं आहे ते आयडियल आहे. त्याच्यापेक्षा ज्ञान भारी काही नसतं जगात. ते सगळ्या समस्त मानवजातीसाठी आयडियल असं आहे. त्याच्यामुळे भारतीय संस्कृती, पेहराव, भाषा, ते खाद्य संस्कृती, तेच मी फॉलो करते. आयडियल इज मॉर्निंग सेशन, कारण त्याच्यामुळे एक एनर्जी येते तुमच्या शरीरात. तुमचे सगळे बेसिकली ऑरा तुमचा एकदम हाय एंडला जातो, चक्र ॲक्टिवेट होतात. ते रात्री होऊन चालणार नाही. तेव्हा तुम्ही जरा शांत, शरीर शांत करण्याच्या झोनमध्ये जायला पाहिजे. तुम्ही रात्री वर्कआउट केला तर मग 12-1 पर्यंत तुमचं घुबड होतं, मग तुम्हाला झोप येत नाही. असं ते होऊ नये म्हणून ॲक्च्युली सकाळी वर्कआउट जास्ती आयडियल आहे. बिफोर 9 o'clock वर्कआउट संपला पाहिजे असा मी कयास ठेवते. सो 7:30 to 8:30 वगैरे इज दी आयडियल टाईम टू वर्कआउट. योगा, अष्टांग योगा मी करते. आसनं आणि सूर्यनमस्कार याच्या कॉम्बिनेशनला अष्टांग योगा म्हणतात. मी म्हटल्याप्रमाणे मी सकाळी वर्कआउट करते, त्याच्यामुळे म्हणजे मोस्टली कधी नाही जमलं तर रात्री करावं लागतं, पण संध्याकाळी, पण तेही 7:30च्या आत. तर सकाळी सकाळी केल्यानंतर एखादं फळ खायचं आणि मग आंघोळ वगैरे करून नाश्ता करायचा. कधीच असं मी मूर्खपणा केलेला नाही. कधीच नाही, काहीच असं केलेलं नाही. इनफॅक्ट मला आत्ता एका प्रोजेक्टसाठी वेट गेन करायचं होतं, तेव्हासुद्धा मी काही केलं नाही. मी म्हटलं मी खाऊन खाऊन जाडी होईन आणि व्यायाम करून करूनच उतरवेन. मी बाहेरचे काय गोळ्या औषधं काही खाणार नाही, कारण माझं शरीर चांगलं आहे, ते माझं ऐकतं. मी म्हणलं जाड होतं जाड होईल, मी म्हणलं कमी व्हायचं कमी होईल, आणि खरंच शरीर ऐकतं. तुम्ही जर काही असं मी करते बघा, तुम्हाला जमलं तर. मी 3 गुलाबजाम खाल्लेत आज. पोटा, मी खाल्लंय पण वजन नाही वाढू द्यायचं बरं का, आता कसं जिरवायचं ते तू बघ, असं मी म्हणते आणि खरंच दुसऱ्या दिवशी वजन वाढलेलं नसतं. असं ऐकतं शरीर समटाईम्स. तुम्ही करून बघा. स्वीट येस, कारण ॲब्सल्युटली नॉट नेसेसरी फॉर युअर हेल्थ असंच येते. शुगर डिबार आहे माझ्या आयुष्यातून. मी शुगरला गुळांनी रिप्लेस केलं आहे. ऑर्गॅनिक गुळ खाते मी, चहामध्ये सुद्धा ऑर्गॅनिक गुळ टाकून खाते. सो स्वीट टोटली बॅन, मैदा अप टू सर्टन लेवल बॅन, आणि सोडा बॅन, दारू बॅन, सिगरेट बॅन, नॉनव्हेज बॅन. आय थिंक मेडिटेशन मध्ये आपोआप तुमचा ऑरा स्ट्रॉंग होतो, त्यामुळे तुम्हाला बाकी काही करायला लागत नाही. बेसिकली समजून घ्या ऑरा म्हणजे काय आहे. आपलं मन म्हणजे पण ऑराच आहे. आपल्या शरीराच्या 1-1.5 फूट बाहेर जी आउटर लाईन असते, जी दिसत नाही, दॅट इज ऑरा. आपल्याला जे काही विकार होतात, आपल्या मनात जे काही विचार येतात, ते आधी ऑरामध्ये येतात आणि मग ते आपल्यामध्ये शिरतात. विकारसुद्धा, आजारसुद्धा. तर नाडी परीक्षण जे लोक करायचे ना आधी, किंवा करतात अजूनही, त्यांना काय शरीरातलं नाही कळायचं, त्यांना ते ऑरामध्ये काय काय इम्प्युरिटीज आहेत हे कळायचं.
मग ते ऑरामध्ये असलेल्या इम्प्युरिटीज तुम्हाला 6 महिन्यांनी हेअरफॉल होणार आहे हे आधी ते सांगायचे. कसे सांगायचे? ते काही ज्योतिषी नव्हते, त्यांना ऑरामधली इम्प्युरिटी कळायची. हे मी अनुभवलेलं आहे. मला सांगितलं होतं की तू जर रात्री लवकर झोपायला सुरुवात नाही केली तर तुझे हार्मोनल इम्बॅलन्स, आत्ता इम्बॅलन्स आहे ऑलरेडी, टू द एक्सटेंट होईल आणि इन्सोमनिया होईल तुला. सो तुमचा ऑरा इंटॅक्ट असेल ना, तो वाईड, फ्रेश आणि स्ट्रॉंग असेल ना, तर ते इम्प्युरिटीज तुमच्या ऑरातच येत नाही, त्यामुळे शरीरात येत नाही. आणि ध्यानामुळे तुमच्या सगळ्या इम्प्युरिटीज बाहेर फेकल्या जातात आणि ऑरा स्ट्रॉंग होतो. सो प्राणायाम, ब्रीदिंग एक्सरसाइज, योगा, फिजिकल एक्सरसाइज, मेडिटेशन, मेंटल सॅनिटीसाठी हे जर तुम्ही कराल तुमचा ऑराच फ्रेश राहील. सो दॅट एकतर कुठल्या व्याधी तुमच्या शरीरात घुसणार नाहीत आणि मेंटल सिकनेस लांबच्या लांब पळून जाईल. आय थिंक तेच मोटिवेशन ठरतं. जर निगेटिव्ह विचार नाही आले तर तुम्ही ऑलवेज पॉझिटिव्हच राहता ना. उत्तम अन्न खा, ताजं, उत्तम व्यायाम करा, उत्तम गोष्ट बघा, वाचा, योगा, प्राणायाम आणि ध्यान करा आणि सुदृढ आयुष्य जगा. स्टे फिट, स्टे हेल्दी.